आपल्याला सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायाधीशाची कथा आहे. वेगळं पण आपण पाहू शकता. तर अगोदर माझ्यासोबत एक न्यायाधीश आहेत. सर आबा भडंगे. आबा भडंगे हे न्यायाधीश. तर तर आबा मला एक सांगा की न्यायाधीश होण्याकरता शिक्षण काय लागतं? न्यायाधीश होण्याकरता LLB लागतंय. त्याचीच कथा तुम्हाला सांगतोय की LLB नसताना कायद्याची कुठलीही डिग्री नाही, पण भारताचे सर्वोच्च न्यायाधीश झाले. तर ही कथा आहे. एका न्यायाधीश, त्यांचं नाव होतं कैलासनाथ वांचू. 1924 साली ते ICS ची परीक्षा पास झाले. ICS त्यावेळेची सर्वोच्च अशा प्रकारचे सिव्हिल सर्व्हिस कमिशन होतं. 1926 ला ते उत्तर प्रदेशमध्ये न्यायाधीश आणि त्याचबरोबर कलेक्टर म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यावेळेला कलेक्टर न्यायाधीश एक असायचं. स्वातंत्र्यानंतर ते अनेक ठिकाणी हायकोर्टाचे जज झाले. मात्र त्यानंतरचा खरं जो आहे 1958 साली ते सर्वोच्च न्यायालयात गेले आणि 1967 म्हणजेच एकंदर 12 एप्रिल 1967 ते 24 फेब्रुवारी 1968 ते भारताचे पण काय म्हणता येईल की सरन्यायाधीश झाले आहेत. CJI त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कायद्याची LLB किंवा कायद्याची डिग्री नव्हती. तर असंही होऊ शकतं की कायद्याची डिग्री नसताना एक व्यक्ती किंवा एक असणारा अधिकारी भारताचा सरन्यायाधीश होऊ शकतो. हे एक वेगळं उदाहरण आहे.